गुड आफ्टरनून. क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 मधला जो ज्वार, तर ज्वारी संदर्भात आपण जी माहिती घेत आहोत तर त्याच्या आकार आपण व्हरायटीज बघितल्या. तर स्पेशली CSH 1, 2, 3, 4, 5 ह्या जे CSHच्या व्हरायटीज आहेत, ह्या व्हरायटीज जास्तीत जास्त इम्पॉर्टंट असलेल्या व्हरायटीजमध्ये या मोडतात. त्याच्यानंतर आज जे आपण बघणार आहे ते क्रॉप सायन्समधल्या पेपर 1च्या ज्वारीच्या पिकासंदर्भातले इतर असणारे माहिती. तर बघा की प्रिपरेशन ऑफ लँड आपलं बघायचं आहे. प्रिपरेशन ऑफ लँड म्हणजे ज्वारी पीक पेरणीसाठी कशा पद्धतीची जमीन असणं गरजेचं आहे आणि त्याची तयारी कसं करावी लागेल. तर आपण प्रिपरेशन ऑफ लँड संदर्भात माहिती बघत आहोत. तर 1 नंबर त्याच्यामध्ये काय म्हटलं की इन लाईट मीडियम सॉइल 1 डीप प्लायविंग इज गिव्हन इमिडिएटली आफ्टर द हार्वेस्टिंग ऑफ प्रिव्हियस क्रॉप. तर पूर्वी जे क्रॉप घेतलेला आहे, पूर्वी जे पीक घेतलेलं आहे त्या पिकाचं हार्वेस्टिंग म्हणजे त्याची काढणी झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला डीप प्लाविंग म्हणजे त्याची नांगरणी करणं गरजेचं आहे. पहिला आपल्याला डीप प्लाविंग म्हणजे पहिली नांगरणी करणं गरजेचं आहे. त्याचे जे प्रिव्हियस क्रॉप म्हणजे पूर्वी घेतलेलं जे पीक आहे त्या शेतामधलं, ते शेतातलं पीक झाल्यानंतर लगेचच आपल्याला एक प्लाविंग, त्याला डीप प्लाविंग म्हणू, त्याला नांगरणी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय केलं जाईल, 2 to 3 हार्वेस्टिंग आज गिव्हन टू मेक फर्म अँड कॉम्पॅक्ट सीड बेड. तर वाफ तयार करण्याच्या अगोदर पहिल्यांदा कुळवणी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याचे वाफ तयार केली जातात. त्याच्यानंतर काय म्हणलं तर स्टवर्स आर कलेक्टेड अँड बरीड्स. तर त्याच्यामध्ये जे केर कचरा असेल, पालापाचोळा जो असेल, तर ह्या सगळ्यामध्ये जो तयार झालेला जो केल कचरा आणि पालापाचोळा असेल तर तो आपल्याला गोळा करायचा आहे आणि तो ठिकाणी जाळून द्यायचा आहे. तर पहिल्यांदा आपण प्रिपरेशन ऑफ लँड म्हणजे आपल्याला पीक घेण्याच्या पूर्वी सर्वात पहिल्यांदा आपल्याला ती कशा पद्धतीची जी जमीन आहे, कशा पद्धतीचे वाफा आहे, तर ते कसं तयार करता येईल या संदर्भात आपण माहिती घेतली जाते. तर पहिल्यांदा काय केलं जातं, प्लाविंग म्हणजे पहिल्यांदा नांगरटी केली जाईल. त्याच्यानंतर त्याच्यावरती हॅरोविंग, त्याच्यावरती कुळवणीसुद्धा केली जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टबल्स असणारे जे स्टबल्स म्हणजे पूर्वीच्या अगोदर जे आपण पीक घेतलेलं असतं त्याचे जे पालापाचोळा असेल त्याला स्टबल्स आपण म्हणतो. तर स्टबल्स आपण या ठिकाणी गोळा करून तो फेकून द्यायचा आहे. 4 नंबरला काय म्हणले की FIM इज मिक्स्ड इन टू द सॉइल ड्युरिंग हॅरोविंग. तर आपण कुळवणी ज्यावेळेस करतो त्यावेळेस FIM म्हणजे शेणखत जे आहे, FIMला फार्म यार्ड मॅन्युअर असं म्हणलं जातं. तर शेणखत आहे ते शेणखतसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे. इन केस ऑफ हेवी सॉइल प्लाविंग इज डन आफ्टर एव्हरी 3 years टू कीप डाऊन द वीड ग्रोथ. तर ज्या ठिकाणी हेवी सॉइल म्हणजे आपल्याला जी मऊ माती आणि त्याच्या विरुद्ध जे असेल ती जी कॉम्पॅक्ट असेल, जी सॉइल पूर्णपणे या ठिकाणी कॉम्पॅक्ट असेल किंवा जड असेल असं संदर्भात आपण असं म्हणू शकतो. तर त्या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअसली सारखं प्रत्येक 3 वर्षानंतर ज्याला प्लाविंग आपण म्हणू, इन केस ऑफ हेवी सॉइल प्लाविंग इज डन आफ्टर एव्हरी 3 years टू कीप डाऊन द वीड्स ग्रोथ. तर प्रत्येक 3 वर्षानंतर त्याच्यामध्ये प्लाविंग, हेवी प्लाविंग ज्याला आपण म्हणू शकतो, तर ते करणं गरजेचं आहे. डीप प्लाविंग म्हणजे ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपल्याला ते प्लाविंग करावं लागतं, म्हणजे नांगरटी करावी लागते. तर नेक्स्ट म्हणलं की सीड ट्रीटमेंट. सीड ट्रीटमेंट म्हणजे बीज प्रक्रिया. सीड ट्रीटमेंट या शब्दाचा अर्थ आहे बीज प्रक्रिया. तर आपल्याला कशा पद्धतीची बियांवरती कशी प्रक्रिया करणं गरजेचं. तर बीज प्रक्रिया कशासाठी करायची आहे की जे रोग आहेत, जे रोग सीड्समधून किंवा बियांमधून जे रोग आपल्याला क्रॉपला येत असतात, अशा पद्धतीच्या रोगांवरती उपाय म्हणून अशा पद्धतीचे रोग थांबवण्यासाठी आपल्याला सीड ट्रीटमेंट, तर महत्त्वातच बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तर सीड ट्रीटमेंट काय आहे, तर बघा सीड ट्रीटमेंट बीज प्रक्रियेमध्ये काय केली जाते, तर जवार सीड इज ट्रीटेड विथ 300 मेश फाईन सल्फर पावडर ॲट द रेट 6 grams per kg सीड. तर सल्फर पावडरच्या साहाय्याने आपल्याला ज्वारीचं सीड या ठिकाणी, ज्वारीचं जे सीड असेल, ज्वारीचं जे बियाणं असेल, तर सल्फर पावडरच्या साहाय्याने या ठिकाणी त्याचं ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. दिस सीड इज गिव्हन टू प्रोटेक्ट द क्रॉप फ्रॉम स्मट डिसीज. तर स्मट नावाचं, स्मट म्हणजे काय केलं जातं की कणसं जे असतात, ज्वारीची जी कणीस आहे ती ज्वारीचं कणीस पूर्णपणे या ठिकाणी ब्लॅक कलर म्हणजे काळं पडत असतं. तर तशा पद्धतीचं होऊ नये, तर अशा पद्धतीची कणसाची निर्मिती होऊ नये म्हणून आपल्याला या ठिकाणी सीड ट्रीटमेंट. तर मी आता सांगितलं की आपल्याला
जे डिसीजेस, जे रोग आहेत जे की आपल्याला सीडच्या माध्यमातून म्हणजे बियाणाच्या माध्यमातून ज्या त्याची उत्पत्ती होते त्याला सीड ट्रीटमेंट, त्याच्यासाठी सीड ट्रीटमेंट म्हणजे बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तर हे कशासाठी स्मट डिसीजेस होऊ नये म्हणून सल्फर पावडरचं या ठिकाणी ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. द सल्फर अँड सीड इज पुट इन टू रिव्हॉल्व ड्रम अँड रोटेटेड इन युनिफॉर्म ॲप्लिकेशन. तर ते जे आहे सल्फर ट्रीटमेंट जे आहे तर त्या ड्रममध्ये ठेवून ते रोटेट केलं जातं. ठीक आहे, तर सल्फर ट्रीटमेंट आपल्याला द्यायची या ठिकाणी एवढं लक्षात ठेवा फक्त. द सीड ट्रीटमेंट विथ ॲझोटोबॅक्टर इज गिव्हन जस्ट बिफोर सोविंग. तर ॲझोटोबॅक्टरची सीड ट्रीटमेंट ठिकाणी दिलेली ॲझोटोबॅक्टर. तर ॲझोटोबॅक्टर नावाचं जे जीवाणू आहे तर त्याची सुद्धा सीड ट्रीटमेंट या ठिकाणी आपल्याला देणं गरजेचं आहे ॲझोटोबॅक्टरची. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे की दिस हेल्प्स इन इन्क्रीज इन फिक्सेशन ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड हाय यील्ड ऑफ ज्वार. तर ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन म्हणजे नत्र स्थिरीकरण जो म्हणतो, तर नत्र स्थिरीकरणचा जो प्रकार आहे तर नत्र स्थिरीकरण करण्यासाठी ॲझोटोबॅक्टरची सीड ट्रीटमेंट या ठिकाणी दिली जाते, त्याची बीज प्रक्रिया केली जाते. तर सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर ज्वारीवरती सल्फर पावडरची सीड ट्रीटमेंट ठिकाणी दिली जाते. ज्वारीवरती सल्फर पावडरची सीड ट्रीटमेंट दिली जाते. त्याच्यानंतर तर कशासाठी दिली जाते तर स्मट नावाचा जो डिसीज आहे, स्मट नावाचा जो रोग आहे, तर स्मट या रोगाच्या माध्यमातून काय होत असतं तर जे कणीस आहे ते पूर्णपणे ब्लॅक कलर म्हणजे पूर्णपणे काळं पडत असतं. तर असा रोग होऊ नये म्हणून या ठिकाणी ज्वारीवरती सल्फर पावडरची सीड ट्रीटमेंट दिली जाते. त्याच्यानंतर काय आहे त्याच्यासोबतच ॲझोटोबॅक्टरची सुद्धा सीड ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. कशासाठी गरजेचं आहे की नत्र स्थिरीकरण म्हणजे हवेमध्ये असणारा वातावरणातील असणारा जो नायट्रोजन आहे तर त्याचं या ठिकाणी स्थिरीकरण करण्यात यावं म्हणून आपल्याला सल्फरची सुद्धा या ठिकाणी सीड ट्रीटमेंट सल्फरसोबतच ॲझोटोबॅक्टरची सुद्धा सीड ट्रीटमेंट या ठिकाणी देणं गरजेचं आहे. नंतर काय बघा सोविंग टाईम म्हणजे पेरणीची जो वेळ आहे ती कधी असेल तर बघा पेरणीची जी वेळ आहे ती कधी असेल तर इन महाराष्ट्र जवार क्रॉप इज ग्रोन इन 3 सीझन. तर आपल्या भागामध्ये 3 सीझनमध्ये आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये 3 सीझनमध्ये ज्वारीची पेरणी केली जाते. जवार क्रॉप इज ग्रोन इन 3 सीझन, 3 सीझनमध्ये. तर एक नंबरला कोणता आहे खरीप सीझन. तर खरीपमध्ये कशी पेरणी केली जाते तर जूनमध्ये पेरणी केली जाते. जून टू फर्स्ट वीक ऑफ जुलै. तर जून ते जुलै. तर बघा की काय असतं जून आणि जुलै ह्याच्यामध्ये पाऊस पडला जातो आणि पाऊस पडल्यानंतर ज्यावेळेस वापसा येईल अशा वेळेस आपण ठिकाणी पेरणी करत असतो. तर जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये खरीप पेरणी केली जाईल. जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये खरीप पेरणी केली जाईल. त्याच्यानंतर रब्बी पेरणी कधी असेल सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये. तर 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरचा हा जो कालावधी आहे तर त्याच्यामध्ये रब्बी पेरणी असेल. जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये असेल ते खरीप पेरणी असेल आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर ह्या कालावधीमध्ये असेल तो असेल रब्बी पेरणी असेल. आणि समर पेरणी त्याला की फॉडर क्रॉप्स. समर पेरणी कशासाठी म्हणजे उन्हाळी पीक कशासाठी घेतं रब्बी सीझनमध्ये, खरीप सीझनमध्ये आणि त्याच्यानंतर उन्हाळी सीझनमध्ये जे पीक घेतलं जातं तर ते पीक कशासाठी घेतलं जातं स्पेशली फॉडर पर्पजेस. फॉडर म्हणजे जनावरांच्या चाऱ्यासाठी जे पीक घेतलं जातं ते मार्च किंवा एप्रिलमध्ये. तर ह्या महिन्यामध्ये आपल्याला जनावरांच्या चाऱ्यांसाठी ज्याला की फॉडर क्रॉप्स असं म्हटलं जातं तर त्यावेळेस हे पेरणी केली जाते. तर बघा की खरीप, रब्बी आणि समर म्हणजे उन्हाळी. तर खरीप सीझनमध्ये, रब्बी सीझनमध्ये आणि उन्हाळी सीझनमध्ये असे 3 वेगवेगळ्या सीझनमध्ये आपण या ठिकाणी पेरणी करत असतो. तर जे खरीप सीझनमध्ये आहे तर खरीप सीझनमध्ये जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी खरीप सीझनची पेरणी केली जाते. नंतर खरीप झाले त्याच्यानंतर रब्बी सीझनमध्ये कधी केली जाते तर सप्टेंबर ते ऑक्टोबर, 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये जी पेरणी केली जाते ती आहे रब्बीची पेरणी. आणि समरची म्हणजे उन्हाळ्याची पेरणी कधी केली जाते तर मार्च किंवा एप्रिल या महिन्यामध्ये जी पेरणी केली जाते ती केली जाते समरची म्हणजे उन्हाळ्यामधील असलेली पेरणी. तर बघा की त्याच्यामध्ये धूळ पेरणी नावाचं जे वेगळी जे कन्सेप्ट आहे तर धूळ पेरणी म्हणजे काय समटाइम्स फार्मर सो द सीड्स इन अ ड्राय सॉइल अबाउट अ वीक बिफोर द एक्सपेक्टेड डेट ऑफ ऑनसेट ऑफ अ मान्सून
फॉर गेटिंग मॅक्झिमम बेनिफिट ऑफ रेन वॉटर्स. तर काय केलं जातं बघा की आपली जी या ठिकाणी जी शेती आहे ती शेती जी आहे ती पूर्ण जिरायत शेती असते, म्हणजे पावसाच्या पाण्यावरती आपल्या ठिकाणी शेती करत असतो. तर अशा ठिकाणी तर काय केलं जातं, तर जिरायत शेतीच्या तर आपल्याला ज्यावेळेस मान्सून येणार आहे, एक्सपेक्टेड मान्सून, म्हणजे असं आपण असं एक अपेक्षा केली जाते की बाबा ह्या कालावधीमध्ये पाऊस पडतो, ह्या कालावधीमध्ये पाऊस पडतो. तर या पावसाचा अंदाज घेऊन आपण जी पेरणी केली असते, या पावसाचा अंदाज घेऊन आपण जी पेरणी केली जाते त्याला धूळ पेरणी असं म्हटलं जातं. तर आपण पावसाचा अंदाज घेऊन जी पेरणी केली जाते त्याला आपण धूळ पेरणी. तर का असं करायचं असतं की कारण आपल्या ज्या ठिकाणी पाऊस असतानाच कमी आहे, या ठिकाणी असतानाच पाऊस कमी आहे, तर कमी पावसामध्ये आपल्याला या ठिकाणी हे पीक पूर्ण करायचं असतं. त्यामुळे धूळ पेरणी म्हणजे आपल्याला एक मान्सूनचा एक अंदाज घेऊन जे आपण पेरणी केली जाते त्याला धूळ पेरणी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे ते म्हणजे सोविंग मेथड्स. सोविंग मेथड्स याचा अर्थ आहे की पेरणीच्या वेगवेगळ्या पद्धती. सोविंग मेथड्स, पेरणीच्या वेगवेगळ्या पद्धती. तर बघा आपल्याला हे 11वीला सुद्धा आपण हे जे बघितलेलं आहे ह्या चॅप्टरच्या संदर्भात बघितलेलं आहे. तर बघा की सोविंग मेथड्स ऑफ ज्वार आर. तर ज्वारीच्या पेरणीच्या कोणकोणत्या पद्धती आहे, तर 1 नंबरला आहे ब्रॉडकास्टिंग, 2 नंबरला आहे ड्रिलिंग, 3 नंबरला आहे सोविंग इन अ प्लाऊ फोरो, 4 नंबरला आहे डिबलिंग और पुणे मेथड ऑफ ज्वार कल्टिवेशन. तर डिबलिंगलाच पुणे मेथड ऑफ ज्वार कल्टिवेशन असं म्हणलं जातं, म्हणजे जे की पुणे या रिजनमध्ये या ठिकाणी डेव्हलप केले गेलेले आहे. त्याच्यानंतर आहे 5 नंबर आहे ट्रान्सप्लांटिंग. 5 नंबरला आहे ट्रान्सप्लांटिंग. तर बघा सोविंग मेथड म्हणजे ब्रॉडकास्टिंग. तर आपण सांगितलं की ब्रॉडकास्टिंग या मेथड्समध्ये काय केलं जातं की ब्रॉडकास्टिंग मेथड्समध्ये आपण जे धान्य आहे किंवा आपण जे बियाणं आहे तर बियाणं आपण डायरेक्टली असं पसरवून टाकतो, हाताने आपण फेकून देतो. आपले जे क्षेत्र असेल, आपली जी फील्ड असेल, तर या फील्डमध्ये आपण हे जे बियाणे आहे ते आपण पसरून टाकतो किंवा हाताने या ठिकाणी फेकून देत असतो. त्याला ब्रॉडकास्टिंग मेथड असं म्हणलं जातं. तर बघा ब्रॉडकास्टिंग मेथड संदर्भात आपण माहिती घेऊया. इट इज कॉमन मेथड फॉलोड इन तामिळनाडू. तर ही जी मेथड्स आहे, ही जी पद्धत आहे ही तामिळनाडूमध्ये या ठिकाणी उपयोगात आणली जाते. दिस मेथड इज फॉलोड इन तामिळनाडू. तर तामिळनाडूमध्ये ही जी मेथड्स आहे ही या ठिकाणी उपयोगात आणली जाते. नेक्स्ट काय, द सीड्स आर ब्रॉडकास्टेड आणि मिक्स्ड इन द सॉइल बाय वर्किंग वुडन प्लाऊ. तर ते काय झालं की सीड्स आहे, जे बियाणं आहे ते ब्रॉडकास्ट म्हणजे नुसते फेकून दिले जातात. आपल्या भागामध्ये आपण बघतो की नुसते जे बियाणाचे जी असे ज्याला की स्कॅटरिंग म्हणून किंवा ज्याला असं पसरवले जातात तर फेकून दिले जातात, त्याला ब्रॉडकास्टिंग म्हटलं जातं. 3rd नंबर, दिस इज द क्विक अँड चीप मेथड ऑफ सोविंग. क्विक म्हणजे पूर्णपणे फास्ट होणार आहे. तर याच्यामधून ज्यावेळेस आपण पेरणी केली जाईल तर क्विकली म्हणजे पूर्ण फास्ट पद्धतीने या ठिकाणी ह्याची सोविंग म्हणजे पेरणी होणार आहे, पूर्णपणे फास्ट मेथड आहे. दिस मेथड रिक्वायर मोर सीड दॅन अदर्स मेथड्स ऑफ सोविंग. तर ह्याच्यामध्ये या पेरणीचा अडचण काय आहे, या पद्धतीमध्ये काय केलं जातं तर सर्वाधिक जास्त बियाणांची गरज या ठिकाणी या पेरणीमध्ये असते. इट रिक्वायर मोर सीड्स दॅन अदर मेथड्स ऑफ सोविंग. इतर मेथडच्या तुलनेने, इतर पद्धतीच्या तुलनेने याच्यामध्ये सर्वाधिक जास्त सीड्स या ठिकाणी उपयोगात आणले जातात. तर हा त्याचा ड्रॉबॅक आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. म्हणजे ड्रॉबॅक म्हणजे आता याचा एक नकारात्मक हा गुणधर्म आहे. द सीड रेट इज अबाउट 15 to 18 kg पर हेक्टर. 15 ते 18 किलो प्रति हेक्टर या ठिकाणी त्याचा सीड रेट म्हणजे बियाणांची मात्रा या ठिकाणी लागत असते, 15 ते 18 किलो प्रति हेक्टर. आणि त्याच्यामध्ये काय असतं की जर्मिनेशन इज नॉट युनिफॉर्म. तर काय केलं जातं की जे आपण जे बियाणं आहे ते आपण असं फेकून देत असल्या कारणामुळे त्याचं जे जर्मिनेशन त्याला आपण म्हणू तर ह्याची क्रॉपची साईज असेल तर ती जी असेल ते युनिफॉर्म म्हणजे एका लेवलमध्ये या ठिकाणी क्रॉप्स असतील ते पीक असतील ते एका लेवलमध्ये येऊ शकत नाहीत. सेकंड मेथड आहे ड्रिलिंग. एक मेथड आहे ब्रॉडकास्टिंग, सेकंड आहे ड्रिलिंग. तर ड्रिलिंग काय, ड्रिलिंग इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ ज्वार सोविंग फॉलोड इन महाराष्ट्र.
तर ड्रिलिंग मेथड जे आहे तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने वापरले जाते. तर ड्रिलिंगमध्ये बघा की द सीड्स इज ड्रिल्ड विथ द हेल्प ऑफ टिफन. तर टिफन नावाचं जर तर ही जे आहे तर ड्रिलिंग मशीन असते. तर ड्रिलिंग मशीन त्याला टिफन, आता टिफन नावाचं आपण जुन्या काळामध्ये शेतकरी टिफन वापरायचे. तर काय केलं जातं तर त्या टिफनच्या साहाय्याने आपण जे आहे सीड्स जे बियाणे आहे ते बियाणांची आपण या ठिकाणी पेरणी करत असतो टिफनच्या साहाय्याने. किंवा सीड ड्रिलसुद्धा बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी वापरात पूर्वी यायचं. तर सीड ड्रिलच्या साहाय्याने ज्यावेळेस पेरणी केली जाते त्याला ड्रिलिंग असं म्हटलं जातं. तर त्या पद्धतीला ड्रिलिंग मेथड्स असं म्हटलं जातं. तर बघा काय म्हणलं की दिस सीड्स इज कवर्ड विथ सॉइल बाय गिव्हिंग हॉरो. तर काय केलं जातं की सीड ड्रिलच्या साहाय्याने या ठिकाणी बियाणांची पेरणी केली जाते आणि त्याच्यानंतर त्या सीड ड्रिलला पाठीमागे असं एक स्ट्रक्चर अशी एक रचना असते की ते ज्यावेळेस आपण पेरणी करतो त्या सीड ड्रिलच्या साहाय्याने तर पाठीमागच्या भागाने ते पूर्णपणे जे बियाणं आहेत ते पूर्णपणे झाकून घेतले जातात, कव्हर केले जातात. तर त्याला टिफन नावाचं सुद्धा एक इन्स्ट्रुमेंट आहे. त्या टिफनच्या साहाय्याने या ठिकाणी ज्याला पेरणी केली जाते तर त्याला ड्रिलिंग मेथड्स असं म्हणलं जातं. तर काय म्हणते बघा ह्याच्यामध्ये काय आहे की द सीड रेट इज अबाउट 10 to 12 kg पर हेक्टर. तर त्याचा जो बियाणांची जी मात्रा आहे ते 10 ते 12 किलो प्रति हेक्टर या ठिकाणी याची मात्रा असते. तर सीड ड्रिल मशीन जे आहे सीड ड्रिल मशीनच्या साहाय्याने ज्यावेळेस आपण पेरणी करतो त्याला ड्रिलिंग मेथड्स असं म्हणतात. तर त्याला टिफन नावाचं जे एक इन्स्ट्रुमेंट होतं त्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने आपण या ठिकाणी त्याची पेरणी केली जायची. तर त्याच्यासाठी जे बियाणांची मात्रा लागते ती 10 ते 12 किलो प्रति हेक्टर. 10 ते 12 किलो प्रति हेक्टर या ठिकाणी त्याच्यासाठी बियाणांची मात्रा लागत असते. द स्पेसिंग इज केप्ट 45 सेंटीमीटर टू 15 सेंटीमीटर. तर 45 बाय 15 या ठिकाणी सेंटीमीटरचं 45 सेंटीमीटर इंटू 15 सेंटीमीटर म्हणजे 45 बाय 15 सेंटीमीटर या ठिकाणी अंतर दोन पिकामध्ये राखलं जातं. 45 बाय 15 सेंटीमीटरचं अंतर या ठिकाणी दोन पिकांमध्ये राखलं जातं. द थिनिंग इज डन 15 days आफ्टर सोविंग टू मेंटेन प्लांट टू प्लांट डिस्टन्स. थिनिंग म्हणजे काय? थिनिंग या शब्दाचा अर्थ आहे की जे क्रॉप्स असतील किंवा जे पीक असेल तर ते योग्य पद्धतीने आलेलं नाही. रिमूव्हल ऑफ सम प्लांट्स. तर त्याच्यामधले जे काही रोपं असतात जे आपल्याला हवा असलेल्या पद्धतीने जे आलेले नसतात ते रोपं आपण उपसून बाहेर काढतो. बाजूला काढतो त्याला थिनिंग असं म्हटलं जातं. जे रोपं आपण उपसून बाहेर काढतो, रिमूव्ह करतो, बाजूला काढतो त्यांना आपण थिनिंग असं म्हटलं जातं. तर हे आहे थिनिंग. तर ते थिनिंग कधी केलं जातं तर सोविंग नंतर पेरणीच्या 15 दिवसानंतर थिनिंग केलं जातं. थिनिंग म्हणजे जी रोपं समजा बांधावरती एखादे काय रोप आलेले आहे जी की आपण सरी वरंबामधले जे वरंब आहे तर वरंब्यावरती काय रोपं आलेले आहे तर ती रोपं आपल्याला काही दिवसानंतर ती रोपं योग्य पद्धतीने युनिफॉर्म साईज ज्याला आपण म्हणू योग्य पद्धतीने येत नाहीत किंवा युनिफॉर्म एका लेवलमध्ये त्याची वाढ होऊ शकत नाही. म्हणून आपण ही रोपं काही दिवसानंतर आपण उपसून बाजूला काढत असतो. पेरणीच्या काही 15 दिवसानंतर आपण जी रोपं आलेली आहे ती बाजूला काढतो त्याला थिनिंग असं म्हटलं जातं. तर एक नंबर आहे ब्रॉडकास्टिंग म्हणजे आपण जी पेरणी केली जाते ते हाताने आपण सीड्स आहे बियाणं ते फेकून देतो. ड्रिलिंग म्हणजे ड्रिल मशीनच्या साहाय्याने किंवा टिफनच्या साहाय्याने जी पेरणी केली जाते त्याला ड्रिलिंग असं म्हटलं जातं. 3 नंबरचं जे आहे ते आहे सोविंग इन प्लाऊ फरो. तर युजली दिस मेथड इज फॉलोड इन रब्बी सोविंग. तर रब्बी जो सीझन आहे तर रब्बी सीझनमध्ये ही मेथड्स या ठिकाणी फॉलो केले जाते. युजली दिस मेथड इज फॉलोड इन रब्बी सोविंग. तर रब्बी सीझनमध्ये या मेथडचा उपयोग या ठिकाणी आपण केला जातो. इट इज फॉलोड वेन अप्पर सॉइल सरफेस इज ड्राय अँड लोअर लेअर ऑफ सॉइल इज मॉइस्ट. तर वरचा जो मातीचा जो वरचा थर आहे तो ड्राय असेल म्हणजे भुसभुशीत असेल आणि आतला जो थर आहे तो मॉइस्ट म्हणजे चिखल असेल किंवा आतल्या थरामध्ये चिखल असेल किंवा जसा जो वरचा थर आहे तशा पद्धतीचा जो ड्राय जर नसेल तर सोविंग इन प्लाऊ फरो या नावाची मेथड्स या ठिकाणी
आपण अंमलात आणत असतो. इट इज फॉलोड टू गेट गुड जर्मिनेशन अँड प्रॉपर युटिलायझेशन ऑफ अ सॉईल मॉइश्चर फॉर प्लांट ग्रोथ. तर गुड जर्मिनेशन म्हणजे चांगल्या पद्धतीची उगवणी होण्यासाठी आणि जो सॉईल मॉइश्चर्स म्हणून ज्याला आपल्या ज्या जमिनीमध्ये आर्द्रतेचं जे प्रमाण आहे, तर आर्द्रतेचं प्रमाण योग्य पद्धतीने वापरात आणण्यासाठी आपण सोविंग इन अ प्लाव फरो या मेथडचा उपयोग करतो. तर बघा की अ सारा टावर नारी इज टाईड बिहाइंड द देसी वुडन प्लाव अँड सीड इज सोन. तर सोविंग इन अ प्लाव फरो तर या मेथड्समध्ये काय केलं जातं की जो नांगर आहे, ठीक आहे, तर नांगरामध्येच काही ठिकाणी पाठीमागे नांगराच्या सोबत जे असा एक भाग असतो, असा जो पार्ट्स असतो की ज्या ठिकाणी आपण बियाणं ठेवून त्या पद्धतीने बियाणाची पेरणी केली जाते. तर नांगरामध्येच नांगरणी करतच बियाणे पेरणी केली जाते, त्याला सोविंग इन अ प्लाव फरो असं म्हटलं जातं. तर सीड रेट, जर बियाणांची मात्रा आहे तर बियाणांची मात्रा ह्याच्यासाठी किती लागत असते, 10 ते 12 किलो प्रति हेक्टर. 10 ते 12 किलो प्रति हेक्टर या ठिकाणी बियाणांची मात्रा यासाठी लागत असते. तेथे आलं सोविंग इन अ प्लाव फरो. तर ब्रॉडकास्टिंग, ड्रिलिंग अँड सोविंग इन अ प्लाव फरो ही 3 नंबरची मेथड्स या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर जी नेक्स्ट मेथड आहे त्याचं नाव आहे डिबलिंग. जी नेक्स्ट मेथड आहे त्याचं नाव आहे डिबलिंग. तर त्याला आपण पुणे मेथड ऑफ जवार कल्टिवेशन असं सुद्धा म्हटलं जातं. तर डिबलिंगलाच पुणे मेथड्स ऑफ जवार कल्टिवेशन असं सुद्धा म्हटलं जातं. तर डिबलिंग बघा, तर डिबलिंगमध्ये काय म्हटलंय की लँड इज लेवल्ड अँड मार्क्ड विथ मार्कर इन बोथ डायरेक्शन. तर काय केलं जातं की मार्करच्या साहाय्याने आपण या ठिकाणी मार्किंग, आपली जी फील्ड आहे, आपले जे क्षेत्र आहे, ते क्षेत्रामध्ये मार्करच्या साहाय्याने आपण या ठिकाणी त्याचं मार्किंग करत असतो. तर ह्याच्यासाठी द स्पेसिंग इज केप्ट 45 सेंटीमीटर 1 to 45 सेंटीमीटर. 45 बाय 45 सेंटीमीटर या ठिकाणी त्याच्यामध्ये अंतर ठेवलं जातं. 2 पिकांमध्ये 45 बाय 45 सेंटीमीटरचं अंतर ठेवून या ठिकाणी मार्किंग केले जात असतं. तर त्याला डिबलिंग मेथड्स म्हणतात. तर काय केलं जातं की मार्किंग करून समजा की आपण एक पांढरे पट्टे आहेत किंवा असं पांढऱ्याच्या रांगोळीच्या सहाय्याने आपण मार्किंग करतो, त्याच्यामध्ये 45 बाय 45 सेंटीमीटरचं अंतर या ठिकाणी आपण ठेवतो आणि त्याच्यासाठी काय करतो, सर्कल ऑफ 20 सेंटीमीटर डायमीटर इज मेड इच हिल. तर 20 सेंटीमीटरचं सर्कल त्या ठिकाणी काढत असतो. 20 सेंटीमीटरचा सर्कल या ठिकाणी काढत असतो. त्याच्यानंतर ड्राय सरफेस ऑफ अ सॉइल इज रिमूव्ड विथ हँड. तर आपण एक सर्कल तिथं तयार करतो आणि सर्कल खड्डे करून त्या खड्ड्यात 20 सेंटीमीटरचा खड्डा करून या ठिकाणी खड्डा तयार केला जातो आणि तिथला जो ड्राय सरफेस असेल, ड्राय सरफेस म्हणजे जी कोरडी माती असेल, ती कोरडी माती या ठिकाणी आपण बाहेर काढत असतो. 6 to 8 सीड्स आर स्कॅटर्ड इन इच सर्कल अँड कवर्ड विथ मॉइस्चर सॉइल. तर आपल्याला सांगायचं काय की त्या सर्कलमध्ये ते जो खड्डा केलेला आहे, तो खड्ड्यामध्ये आपण 6 ते 8 बियाणे या ठिकाणी ठेवून देतो. 6 ते 8 बियाणे या ठिकाणी ठेवून देतो. फर्स्ट थिनिंग, तर बघा, तर आपल्याला इथं सांगायचं काय की डिबलिंग मेथड आहे. तर डिबलिंग मेथडमध्ये काय केलं जातं की आपण काय केलं जातं, तर पहिल्यांदा 45 बाय 45 सेंटीमीटरचं आपल्या फील्डमध्ये 45 बाय 45 सेंटीमीटरचा त्या विशिष्ट अंतरावरती आपण मार्किंग करत असतो. 45 बाय 45 सेंटीमीटरच्या विशिष्ट अंतरावरती आपण मार्किंग करतो. मार्किंग केल्यानंतर त्या ठिकाणी एक असं सर्कल तयार करतो, ज्याला की असं एक 20 सेंटीमीटरच्या आसपासचा 20 सेंटीमीटर डायमीटर असलेला एक छोटासा तिथं खड्डा काढतो आणि त्या खड्ड्यांमध्ये आपण 6 ते 8 बियाणं या ठिकाणी ठेवून देत असतो. 6 ते 8 बियाणं या ठिकाणी ठेवून देत असतो. म्हणजे त्या मेथड्सला आपण काय म्हणलं जातं, डिबलिंग किंवा पुणे मेथड ऑफ जवार कल्टिवेशन. तर त्याच्यानंतर काय म्हटलंय, फर्स्ट थिनिंग या शब्दाचा अर्थ आहे की रिमूव्ह ऑफ सम प्लांट्स इन क्रॉप टू अवॉइड क्राउडिंग अँड
प्रोव्हाइड ऑप्टिमम स्पेसिंग. तर मी काय म्हणलं की थिनिंग या शब्दाचा अर्थ आहे की जे प्लांट्स आहेत, जे क्रॉप्स आहेत, या क्रॉप्सना या ठिकाणी आपण उपसून काढणं किंवा रिमूव्ह करणं, जे योग्य पद्धतीने आपल्याला हवं असणाऱ्या पद्धतीने या ठिकाणी आलेले नाहीत, त्यांना आपण उपसून काढलं तर त्याला थिनिंग म्हटलं जातं. तर ही एक रेग्युलर कन्सेप्ट असं आहे. तर काय म्हणलं आहे, फर्स्ट थिनिंग इज डन 15 days आफ्टर सोविंग अँड ओनली 4 to 5 सीडलिंग्स आर केप्ट इन इच सर्कल. तर बघा की आपण काय केलं, 6 ते 8 बियाणे या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये आपण 6 ते 8 बियाणे या ठिकाणी पेरलेले आहेत. ठीक आहे. तर 6 ते 8 बियाणे पेरले असल्या कारणामुळे जवळ 15 दिवसानंतर ते 6 ते 8 बियाणे या ठिकाणी उगवून येतात. ठीक आहे. तर त्याच्यामधले जे की सदृढ बियाणे आहेत, जे की सदृढ क्रॉप्स आहेत, सदृढ प्लांट्स आहेत, तर तेवढेच ठेवून बाकीचे आपण या ठिकाणी उपसून काढत असतो, त्याला थिनिंग म्हटलं जातं. तर 15 दिवसानंतर आपण अशा पद्धतीचं थिनिंग या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय, सेकंड थिनिंग. तर पहिलं जे थिनिंग करतो, पहिल्या थिनिंगमध्ये किती आहे, तर 4 ते 5 या ठिकाणी क्रॉप्स या ठिकाणी राहत असतात पहिल्या थिनिंगमध्ये 15 दिवसानंतर. त्याच्यानंतर सेकंड थिनिंग 21 दिवसानंतर आपण सेकंड थिनिंग करायचं. 15 दिवसानंतर पहिलं थिनिंग, 21 दिवसानंतर सेकंड थिनिंग. आणि सेकंड थिनिंग ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस 2 ते 3च फक्त प्लांट्स, तर एका खड्ड्यामध्ये असलेले फक्त 2 ते 3च प्लांट्स आपण या ठिकाणी ठेवायचे आहेत. तर सर्वात पहिल्यांदा आपण 6 ते 8 प्लांट्स या ठिकाणी बियाणे टाकलेले असतात. पहिल्या थिनिंगमध्ये आपण फक्त 4 ते 5च प्लांट त्या खड्ड्यामध्ये ठेवणार आहोत आणि दुसऱ्या थिनिंगमध्ये फक्त 2 ते 3च प्लांट या ठिकाणी आपण ठेवणार आहोत. तर यार सेकंड थिनिंग. त्याच्यानंतर काय म्हटलंय की सीड रेट इज अबाउट 5 किलोग्रॅम प्रति हेक्टर. तर बघा की ह्या ठिकाणचा जो बियाणांची मात्रा आहे, या ठिकाणची जी बियाणांची मात्रा ही सर्वाधिक कमी आहे, फक्त 5 किलोग्राम प्रति हेक्टर. तर हेक्टरी फक्त 5च किलो बियाणे या ठिकाणी लागत असतात, फक्त 5 किलो बियाणं प्रति हेक्टर्स. म्हणजे बाकीच्यांच्या तुलनेने बियाणांची मात्रा या ठिकाणी सर्वाधिक कमी आहे. नेक्स्ट काय म्हटलंय, दिस प्रोव्हाइड ऑप्टिमम स्पेस टू एव्हरी प्लांट अँड अल्टिमेट रिझल्ट इन अ हायर यील्ड. तर काय म्हणलंय की 45 बाय 45 सेंटीमीटर स्पेसिंग याच्यामध्ये अंतर आपण राखत असतो, 45 बाय 45 सेंटीमीटर. त्यामुळे काय असतं की 45 बाय 45 सेंटीमीटरचं ही सरळ ज्याला ऑप्टिमम स्पेसिंग म्हणू, तर ह्या ठिकाणी त्यासाठी राखलं जात असतं शेवटपर्यंत. त्याच्यामुळं हायर यील्ड, तर त्याचा परिणाम जो आहे या पिकांच्या उत्पन्नावरती होत असतो. 3 नंबर आहे ट्रान्सप्लांटिंग. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आहे ट्रान्सप्लांटिंग. तर ट्रान्सप्लांटिंग म्हणजे काय, दिस मेथड ऑफ जवार सोविंग इज फॉलोड इन साऊथ इंडिया. साऊथ इंडिया म्हणजे दक्षिणात्य भागामध्ये, भारताच्या दक्षिण भागामध्ये ट्रान्सप्लांटिंग या पद्धतीचा वापर केला जातो. दक्षिण भागामध्ये, भारतामधील दक्षिण भागामध्ये ट्रान्सप्लांटिंग या पद्धतीचा वापर केला जातो. तर ट्रान्सप्लांटिंगमध्ये मी आपल्याला सांगितलं आहे की ट्रान्सप्लांटिंगमध्ये काय केलं जातं, जे सीड्स आहेत, जे बियाणं आहेत, तर ते बियाणं आपल्या नर्सरीमध्ये वाढवले जातात आणि विशिष्ट दिवसानंतर, विशिष्ट कालावधीनंतर ते बियाणं आपल्या फील्डमध्ये म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी उगवले जातात किंवा क्षेत्रामध्ये ते ट्रान्सफर केले जातात. नर्सरीमध्ये वाढवलेले बियाणं आपल्या फील्डमध्ये, आपल्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला पीक घ्यायचं त्या ठिकाणी आपण ट्रान्सफर करत असतो, त्याला ट्रान्सप्लांटिंग असं म्हटलं जातं. तर काय म्हणलंय, तर ही जी मेथड्स आहे, ही जी पद्धत आहे साऊथ इंडियामध्ये जास्त करून वापरली जाते. ही जी पद्धत आहे ही साऊथ इंडियामध्ये जास्त करून वापरली जाते. द सीडलिंग्स आर रेज्ड इन नर्सरी. तर मी काय म्हणले की नर्सरीमध्ये जी सीडलिंग्स या ठिकाणी पहिल्यांदा पेरले जातात, त्या ठिकाणी वाढवले जातात नर्सरीजमध्ये. त्याच्यानंतर द फरो आर प्रिफेअर्ड इन द मेन फील्ड. तर त्याच्यानंतर जे आपल्याला फील्ड आहे, जे क्षेत्र आहे, तर ज्या ठिकाणी आपणाला बियाणं उगवणं गरजेचं आहे किंवा लागवड करायची आहे, तर त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण फरो म्हणजे वरंबा सऱ्या तयार करणं गरजेचं आहे, सऱ्या तयार करणं गरजेचे आहेत. पहिल्यांदा द सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटेड ऑन वन साइड ऑफ फरो ॲट 10 to 15 सेंटीमीटर डिस्टन्स. तर बघा की 10 ते 15 सेंटीमीटरचं या ठिकाणी डिस्टन्स ठेवून, दोन्हीमध्ये अंतर ठेवून
जे नर्सरीमध्ये तयार झालेले जे सीडलिंग्स आहे ते सीडलिंग्स आपण मेन फील्डमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. तर 2 सीडलिंग्समध्ये 10 ते 15 सेंटीमीटरचं या ठिकाणी अंतर असणं गरजेचं आहे. इट इज डन ड्युरिंग अ रेनी वेदर्स फॉर अ प्रॉपर क्रॉप स्टँड. तर रेनी वेदर्समध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी अशी पद्धत याचा वापर करणं गरजेचं आहे असं सांगितलं गेलेलं आहे. तर ट्रान्सप्लांटिंग या शब्दाचं तुम्हाला मिनिंग लक्षात घेणं गरजेचं आहे. ट्रान्सप्लांटिंग या शब्दाचं मिनिंग, याचा अर्थ काय आहे हे सर्वप्रथमतः आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर बघा की एक आपल्या सोयीसाठी जे इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेलं आहे, सीड रेट म्हणजे बियाणांचे प्रमाण असेल, बियाणांची मात्रा असेल. तर बघा की सीड रेट ही जी सगळ्या मेथड्स आहेत, ह्या ज्या सगळ्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये सीड रेट कसा असेल, तर सीड रेटच्या संदर्भात प्रश्न हा परीक्षेला हमखास येतच असतो. तर मेथड ऑफ सोविंग आणि सीड रेट. मेथड ऑफ सोविंग तर ब्रॉडकास्टिंग मेथड ऑफ सोविंग. ब्रॉडकास्टिंगमध्ये जे बियाणं असते ते बियाणं असे जनरली फेकून आपल्या क्षेत्रामध्ये दिले जातात, पसरवले जातात, त्याला ब्रॉडकास्टिंग मेथड ऑफ सोविंग असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये बघा त्याचा जो सीड रेट आहे तो 15 ते 18 किलो प्रति हेक्टर आहे. 15 ते 18 किलो प्रति हेक्टर हा ब्रॉडकास्टिंग मेथडमध्ये बियाणांची मात्रा लागते. नंतर ड्रिलिंग मेथड्समध्ये 10 ते 12 किलो बियाणांची मात्रा लागत असते. तर ड्रिलिंगमध्ये त्या नांगराच्या साहाय्याने, सीड ड्रिलच्या साहाय्याने या ठिकाणी आपण पेरणी करत असतो. त्याच्यामध्ये 10 ते 12 किलो प्रति हेक्टर लागत असते. नंतर डिबलिंगमध्ये बघितलं की आपण टोचवले जातात. तर डिबलिंगमध्ये 5 किलो प्रति हेक्टर या ठिकाणी सीड रेट बियाणांची मात्रा लागत असते, बियाणांचं प्रमाण लागत असतं डिबलिंगमध्ये. नंतर ट्रान्सप्लांटिंग किंवा फ्लाव फरो. तर ट्रान्सप्लांटिंग या शब्दाचा अर्थ काय की नर्सरीजमध्ये बियाणे या ठिकाणी वाढवले जातात. आणि त्याच्यानंतर ते आपल्या फील्डमध्ये ट्रान्सफर केले जातात. तर ट्रान्सप्लांटिंग मेथड्समध्ये किती केले जातात तर 10 ते 12 किलो प्रति हेक्टर. 10 ते 12 किलो प्रति हेक्टर हे ट्रान्सप्लांटिंगमध्ये बियाणांची गरज असते. त्याच्यानंतर फॉडर जवार्स म्हणजे काय, जनावरांसाठी ज्यावेळेस आपण जनावरांसाठी जो चारा गरजेचा आहे त्याच्यासाठी आपण जे ज्वारीचं पीक घेतो त्याला फॉडर जवार असं म्हटलं जातं. तर त्याच्यासाठी 50 ते 60 किलो प्रति हेक्टर. तर 50 ते 60 किलो एवढ्या प्रमाणात या ठिकाणी बियाणांची मात्रा लागत असते. त्याच्यानंतर काय म्हणलं बघा, बाकीचे एक इन्फॉर्मेशन दिले ती म्हणजे स्पेसिंग म्हणजे 2 बियांमधलं किंवा 2 साऱ्यांमधलं असलेलं अंतर. 2 बियांमधलं किंवा 2 साऱ्यांमधलं असलेलं अंतर. तर बघा ड्रिलिंग मेथडचं स्पेसिंग किती आहे 45 बाय 15 सेंटीमीटर. ड्रिलिंग मेथडचं स्पेसिंग किती आहे 45 बाय 15 सेंटीमीटर. नेक्स्ट मेथड आहे ती आहे डिबलिंग. तर डिबलिंग मेथड्समध्ये स्पेसिंग किती आहे 45 बाय 45 सेंटीमीटर. डिबलिंग मेथड्समध्ये स्पेसिंग किती आहे 45 बाय 45 सेंटीमीटर. आणि फॉडर म्हणजे काय, चाऱ्यासाठी, जनावरांच्या चाऱ्यासाठी जे आपण पीक घेतो त्याला फॉडर म्हटलं जातं. आणि त्याचं स्पेसिंग किती आहे 22 ते 30 बाय 5 सेंटीमीटर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 22 बाय 5 सेंटीमीटर किंवा 30 बाय 5 सेंटीमीटर. 22 बाय 5 सेंटीमीटर किंवा 30 बाय 5 सेंटीमीटर अशा पद्धतीचं यामधील 2 साऱ्यांमधलं किंवा 2 बियाणांमधलं या ठिकाणी 2 झाडांमधलं अंतर या ठिकाणी एवढं असणं गरजेचं आहे. तर हे आलं स्पेसिंग. तर हे मेथड ऑफ सोविंग म्हणजे पेरणीच्या पद्धती. तर ह्या संदर्भात आपण माहिती घेतली की मेथड्स ऑफ सोविंग्स, पेरणीच्या असणाऱ्या पद्धती.